नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या योग्य एंट्री कशी घ्यायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवणार आहे की एंट्री परफेक्ट कसे घ्यायचं। जसं की कुणी अंधाधुंद कुठेही एंट्री घेतात, कॉलच्या ठिकाणी पुट आणि पुटच्या ठिकाणी कॉल घेतात, पण आज मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतोय। तर हे एक प्रकारचं आपण याला एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स समजूया। ओके, किंवा मी इथं काय करतोय, दोन लाईन ड्रॉ करतो, एक वरचं रेजिस्टन्स समजूया आणि खाली जे असणार आहे त्याला आपण सपोर्ट समजूया। तर नेमकं दरवेळेस ट्रेडर्स काय करतात, तर सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा असा फायदा उचलतात, म्हणजे असा ट्रेड करतात, असा प्रकारचा त्याचा वापर करतात की हे समजा हे रेजिस्टन्स आहे आणि हे सपोर्ट। ओके, मार्केट जर ह्याला ब्रेक करत वरती गेलं, वर ब्रेक केल्याबरोबर काय करतात, लगेच इथं कॉल साईडला एंट्री करतात। ओके, कॉल साईडला एंट्री करतात आणि तेच जर मार्केट खाली आलं, ह्याला ब्रेक केलं तर लगेच इथं काय करतात, पुट साईडला एंट्री करतात। मग त्यानंतर ना काय होतं, इथं कॉल साईडला एंट्री केल्यानंतर इथून मार्केट रिव्हर्स येऊन खाली येऊ शकतं आहे, इथं एंट्री केल्यानंतर ना रिव्हर्स येऊन वरती जाऊ शकतं आहे, बरोबर आहे। हे झालं कॉल आणि पुट साईडचं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला योग्य एंट्री कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगतोय। हे तर एक प्रकार सांगितलेलंच आहे। आता याच्यामध्ये बघा, काय वेळेस काय होतं, अशा प्रकारचं ट्रेंड असतं, काही वेळेस अशा प्रकारचं ट्रेंड असतं। हे बघा, हे असं मार्केट जर वर जात असेल तर अशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचं एक हॉरिझॉन्टल म्हणजे क्रॉस लाईन ड्रॉ करायचं आहे। त्यानंतर वरून जर खालच्या साईडला ब्रेक केलं तर इथं आपण पुट बाय करायचं, हे एक स्ट्रॅटेजी आहे। पण योग्य एंट्री कधी करायचं, पुट बाय करायचं का ते कधी करायचं ते तुम्हाला सांगतोय। किंवा काही जण असं पण करतात, मार्केट वरून खाली येतं आहे, असं खाली येतं, मग वरून असं एक ट्रेंड लाईन क्रॉस ड्रॉ करतात। ओके, एक मिनिट, अशा प्रकारचं मार्केट आल्यावर वरून लाईन जर ड्रॉ केलं, ह्याला जर ब्रेक केलं तर इथं काय करतात, कॉलमध्ये एंट्री करतात। ओके, ते आहे एंट्रीचं योग्य पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये आपण कन्फर्मेशन म्हणून कसं घेऊ शकतो आज आपण ते म्हणजे बघणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपं पद्धत सांगतो एक। ज्यावेळेस मार्केट, आता मी तुम्हाला काय करतो आहे, थोडंसं प्रॅक्टिकली इथं प्लेन चार्टवर पण दाखवतो आहे आणि जे प्रॅक्टिकल चार्ट आहे त्याच्यावरती पण कॅन्डलमध्ये जसं परफॉर्म केलेलं आहे ते पण दाखवणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे हे जर बनलं, समजा आता मार्केट आता वरती चाललं आहे, ओके, वरून एखादं थोडंसं रेटेस घेण्यासाठी येतं आहे, त्यानंतर पुन्हा काय करते, वरती जात आहे। मग ज्यावेळेस हे जे नेकलाईन असणार, इथलं जे पॉईंट असणार, त्याला आपण सीधा एक ड्रॉ करणार हॉरिझॉन्टल लाईन, त्याला जसं पण ब्रेक करेल, ब्रेक करून इथं वरती जर एखादं कॅन्डल या ठिकाणी क्लोज करायला पाहिजे, प्रॉपर क्लोज केलं पाहिजे। क्लोज केल्यानंतर आपण त्यावेळेस बघणार व्हॅल्यूम, काय बघणार, व्हॅल्यूम बघणार। म्हणजे एकतर काय झालं, या रेजिस्टन्सला मार्केटने इथं क्लोज करून वरती कॅन्डल एक बनवलेला आहे, वरती क्लोज केलेला आहे, आणि त्यानंतर आपण काय बघणार, व्हॅल्यूम बघणार। ओके, व्हॅल्यूम बघितल्यानंतर त्याच्या खालीच एक्झॅक्ट आपण स्टॉप लॉस लावणार आणि वरती आपण कॉल साईडमध्ये एंट्री करणार। तर हे एक झालं। तर हे कॉल साईडचं। आता पुट साईडचं डायरेक्शन कसं आहे असं सांगतोय। मार्केट जर खाली पडत आहे, पडता पडता एखादं पुल बॅक घेत आहे, तिथून पुन्हा असं खाली जात आहे। ओके, मग हे जे पॉईंट असतं आहे, या पॉईंटवरनं असं एक लाईन ड्रॉ करायचं, इथं खाली जसं पण मार्केट इथं क्लोज करेल, जसं पण क्लोज करेल, ओके, जसं पण इथं लाल कलरचं कॅन्डल क्लोज करेल, आपल्याला काय करायचं, इथं पुटमध्ये एंट्री करायचं, इथं SL लावायचं आहे, कारण की ह्याला ब्रेक केलेलं असतं मार्केट, कारण ते एक प्रकारचं काय सपोर्ट बनलेलं असतं, त्याला मार्केटनं इथं ब्रेक केल्यानंतरनं आपण पुटमध्ये एंट्री, वरती इथं SL लावणार आहे आणि डायरेक्ट मार्केट खाली। आता हे आपण चार्टवरही प्रॅक्टिकली बघणार आहे, तुम्हाला समजलेलं असेल। नाहीतर तुम्ही काय करा, हे जे मी दाखवतो आहे ते तुम्ही लिहून घेतलं तरी एकदम बेटर असेल। तर आज मी जे दाखवत आहे, आज इथं 12 तारखेचं मार्केट आहे, मार्केट अजून सुरू आहे। सकाळपासून बघूया अशाच प्रकारे मार्केटचं मुवमेंट झालेलं आहे का। ओके, हे जेव्हा असं घडेल ना त्यावेळेसच आपल्याला ह्याचं वापर करायचं आहे। नाहीतर असं नाही, बरेच जण काय करतात की अशाच पद्धतीचं कधी काय सांगतोय ना किंवा कुठून काय ऐकलेलं असतं
तेच हुडकत बसतात, ते कुठं झालं का ते कुठं, तसं नसतं. रेग्युलर ते बनत नसतं कुठल्याही गोष्टी. आता इथं बघा ट्रायंगल शेप पण बनलेला आहे, ट्रायंगल पॅटर्न. ओके, आता ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय, हे एक प्रकारचं काय येतं, चार्ट पॅटर्नमध्ये येतं आहे. चार्ट पॅटर्न ट्रायंगल झालं, वरती ब्रेक केलं, वरती ब्रेक केल्याबरोबर कॉल साईडला आज गेलेलं आहे मार्केट. ओके, तर याच्यामध्ये काय झालं बघा, तुम्हाला जसं सांगितलं मार्केट वर गेलं इथंपर्यंत आलं आहे बघा. तुम्ही नीट बघा, मार्केट इथून जर वर जायला सुरुवात झालं तर इथपर्यंत वर आलं आहे, त्यानंतर ना इथं खाली आलेलं आहे. आपल्याला या नेकलाईनच्या वरती जर मार्केट गेलं तर आपल्याला इथं कॉल साईडमध्ये एंट्री करायचं आहे आणि आपल्याला SL इथं लावायचं आहे हे पॉईंटला. आणि वरती मार्केट गेलेलंच आहे, चांगल्यात चांगलं वरती मार्केट मुवमेंट दिलेलंच आहे. किंवा हे जर तुम्ही चार्ट पॅटर्न जर बघितलं, चार्ट पॅटर्न असं बनवलं ट्रायंगल शेपमध्ये, वरती ब्रेक केलं तर कॉल साईडला एंट्री, तर खाली SL लावायचं आहे. हे तर एक प्रकार आहे. आता इथं बघा, इथं पण सेम तसंच झालं आहे. जसं मी सांगितलं, मार्केट इथलं एक ट्रेड दिलेलं आहे तुम्हाला, एकाच कॅन्डलमध्ये एवढं उंच ट्रेड दिलेलं आहे, मोठं टार्गेट दिलेलं आहे. आता इथं बघा, इथून मार्केट वर गेलं, मार्केट तिथून वर गेल्यानंतर ना पुन्हा वर जाऊन इथं खाली आलं, म्हणजे इथं एक काय पॉईंट बनवला. आता या पॉईंटला सीधा लाईन ड्रॉ करायचं. मार्केट जसं इथून वर गेलं, वरती बघू शकता तुम्ही, मी जर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलं इथं, आता याच्यावरती प्रॉपर क्लोज केलेलं आहे का, तर नाही केलेलं आहे. थोडं डार्क करतो याला. तर ब्लॅकमध्ये. आता बघा, इथं हे मार्केट वरती गेलं आहे, खाली आलं आहे. इथं एक पॉईंट बनवलं आहे, म्हणजे एक प्रकारचं काय स्विंग बनवलेलं आहे, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो आहे. त्या रेजिस्टन्सला मार्केट जसं थोडं थोडं करत वर करत गेलं आहे आणि याला जेव्हा ब्रेक केला आहे, ब्रेक कधी केलं आहे बघा नीट, ते पण प्रॉपर ब्रेक कधी केलं आहे तर तुम्ही इथं बघू शकताय. या ठिकाणी या हिरव्या कलर कॅन्डलनं प्रॉपर ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्याबरोबर तिथंच आपलं कॉल साईडला एंट्री, आणि तिथून खाली आपण काय करणार, लास्ट स्विंग जवळ असेल तर त्याला, किंवा तिथं जवळपास आपल्या हिशोबानं आपण जर निफ्टीमध्ये असाल तर इथं 25 पॉईंटचे चार्टवरचे SL लावायचं आहे. बँक निफ्टीमध्ये असाल 50 ते 60 पॉईंटचं बँक निफ्टीवरचं चार्टवरचे SL, म्हणजे याच्यानं अर्ध तुमचं प्रीमियम असणार आहे. आणि अशा प्रकारे मार्केट ह्याला ब्रेक केलं, वरती साईडला कॉल साईडला एंट्री, खाली SL लावलं, वरती टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. थोडक्यात बघूया, मार्केट आहे बघा इथपर्यंत दिलेलं आहे. ओके, आता ह्याच्याच खाली इथं जर एंट्री आपण बघितलं इथं, तर एंट्री कितीवरती आहे, 23,075. तर मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे, 23,150. जवळपास इथं आपल्याला 75 पॉईंटचं आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. एक 30 रुपये जरी ॲट द मनीनं तुम्ही प्रीमियम धरला तरी खूप मोठं या ठिकाणी टार्गेट तुम्हाला मिळालेलं आहे. सेम सिच्युएशन तुम्हाला जसं सांगितलं मी तशाच प्रकारे इथं मार्केटचा ट्रेड तुम्हाला दाखवलेला आहे मी. मार्केटवरती गेलं, खाली आलं, इथे एक लाईन ड्रॉ करायचं, ह्या लाईनला ड्रॉ करून ब्रेक केलं गेलं, इथं कॉलमध्ये एंट्री, इथं SL, वरती टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. पुन्हा तिथून मार्केट खाली, परत ह्या पॉईंटपासून इथपर्यंत असं एक लाईन ड्रॉ, पुन्हा ह्याला जर ब्रेक करून वरती गेलं तर इथं कॉलमध्ये एंट्री, खाली SL, तर पुन्हा वरती टार्गेट. ओके, ज्यावेळेस फिरेल आपल्या SL एखादा उडेल, कधी कधी SL पण उडत असते, असं नाही की बऱ्याच जणांचं काय होतं की SL उडत नाही असं समजतात. आता इथे एक सिच्युएशन सांगतो मी, वरून मार्केट ट्रेंड चेंज करून खाली आलं, इथंच एक्झॅक्ट का बरं घेतलं आहे म्हणजे सपोर्ट, कारण की इथं पाठीमागचं एक सपोर्ट आहे म्हणून इथं थांबलं आहे. बरोबर, एका लाईनीत जर बघितलं पाठीमागच्या सपोर्टला इथं येऊन थांबलेलं आहे. आता काय होईल, इथे एक लाईन ड्रॉ करायचं, कारण मार्केट काय केलं, असं आल्यावर पुन्हा वर गेलं, पुन्हा जाताना इथून आपण पुटमध्ये एंट्री सांगितलं आहे, तर इथून काय केलं, वरून मार्केट खाली पडलं, एक लाईन ड्रॉ करायचं, वरती गेलं आहे, पुन्हा ह्याला जेव्हा ब्रेक करेल खाली, इथं प्रॉपर इथं ब्रेक क्लोज करेल कॅन्डल, त्यावेळेस आपण इथं एंट्री करायचं पुट साईडला, वरती SL लावायचं आणि खाली टार्गेट आपल्या हिशोबानं आपण सेट करू शकतो 1:1 किंवा 1:2 SL ट्रेलिंग. तरी अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, याच्यामध्ये इंट्राडेमध्ये ट्रेडिंग सेटअप बनवू शकतो. याच्यामध्ये चार्ट पॅटर्न्स असतील किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पण असतील, या गोष्टींचा पण तुम्हाला जर अनुभव असेल तर त्याच्यामध्ये पण व्यवस्थितपणे तुम्ही ट्रेडिंग करू शकताय.
आता इथं बघा सेम तेच सिच्युएशन, मार्केटवरून खाली पडलं, खाली पडून वरती गेला, इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, वरून खाली पडायला लागलं, इथून आपण पुटमध्ये एंट्री तर वरती SL लावणार आणि त्यानंतर ना मार्केट बघू शकताय खाली गेलेलं आहे. त्यानंतर ना पुन्हा जर आपण बघितलं ओके इथपर्यंत आलं, त्यानंतर तो वरती गेलं, मग ह्या ट्रेंड लाईनला इथं ड्रॉ करायचं आहे आडवा असं, मग ह्याच्या खाली जेव्हा जाईल प्रॉपर इथं जर क्लोज झाली कॅन्डल तर इथं आपण काय करणार, पुटमध्ये एंट्री वरती आपण SL लावणार आणि खाली मार्केट गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम जबरदस्त. तर इथं पण सेम तसंच सिच्युएशन बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो मी. मार्केट इथून काय केलं आहे, वरून पडलं आहे, पुन्हा इथं वर जाताना ह्याला आपण लाईन ड्रॉ करायचं, पुन्हा याला ब्रेक करून खाली गेलं, पुट साईडला एंट्री, पुन्हा इथं वरती आलं, या लाईनला इथं ड्रॉ केलं, ह्याला ब्रेक केलं खाली, पुट साईडला एंट्री. ओके बघू शकता इथं तुम्ही. तर मार्केट पुन्हा वरून खाली पडलं, जेव्हा वरती गेलं इथून ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, या ट्रेंड लाईनच्या खाली ब्रेक केलं, पुट साईडला इथं एंट्री, वरती SL, खाली मार्केट टार्गेट इथपर्यंत दिलेलं आहे, इथून ते इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे मार्केट. ओके तर बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारचं ट्रेडिंग तुम्ही सिच्युएशन बघू शकताय. आता इथं बघा सेम तेच सिच्युएशन कॉल साईडला, परत वरती गेलं, खाली आलं, इथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, याला ब्रेक केलं, कॉल साईडला एंट्री, इथपर्यंत टार्गेट, याला ट्रेंड लाईन ड्रॉ, याला ब्रेक केलं, इथपर्यंत टार्गेट, पुन्हा M पॅटर्नवरती खाली पुन्हा. म्हणजे जसं जसं मार्केट तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर काय, तर मार्केटचं सिच्युएशन काय असतं, जसं जसं अशा प्रकारचं वरती जाईल मार्केट, पुन्हा जर खाली आलं, एक पुल बॅक घ्यायला किंवा रिटेस्ट घेण्यासाठी हे जे पॉईंट असते तर ह्याला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं, वरती जाणार, ह्याला जसं ब्रेक करून एखादं कॅन्डल क्लोज करील, क्लोज केल्यानंतर व्हॅल्यूम बघायचं, इथं कॉल साईडला एंट्री, इथं खाली SL, टार्गेट आपलं 1:1 किंवा 2:3 जे आपलं असेल ते असेल. सेम तशाच प्रकारे आपण पुट साईडचं काय करायचं, खाली पडलं, एखादं पुल बॅक किंवा रिटेस्ट घेण्यासाठी वरती गेलं, इथून पॉईंटपासून आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार, तिथून पुन्हा खाली आलं, एखादं कॅन्डल खाली क्लोज केलं प्रॉपर, तर इथं आपलं एंट्री असणार, इथं SL असणार, खाली टार्गेट आपलं 1:1 किंवा 1:2 सेम करायचं आहे तुम्हाला. मी कुठल्याही प्रकारचं जास्त डीपली असं ॲनालिसिस काय सांगितलेलं नाही आहे, फक्त एंट्री योग्य ते एंट्री कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही चेक करा, मी जर सगळ्या गोष्टी सांगत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही पण ह्या गोष्टी नक्कीच चेक करा, प्रॅक्टिस करा, ॲनालिसिस करा. मी व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे, बाकी तुम्ही सगळ्या गोष्टीचा ॲनालिसिस तुमच्या मर्जीनं आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा अशी एवढीच अपेक्षा आहे. बाकी याला मी 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर चेक केलं आहे, तुम्ही 10 मिनिट 15 मिनिट कुठल्याही टाईम फ्रेमवरती हे सेम स्ट्रॅटेजी कसं आहे, वर्क करते का, काम करते का, हे तुम्हाला चेक करायचं आहे. मी निफ्टीच्या चार्टवरती, इंडेक्सच्या चार्टवरती हे सेटअप बघितलेलं आहे. तुम्ही ऑदर कुठल्याही फिन निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स वगैरे त्याच्यावरतून सेम अशाच प्रकारचं हे स्ट्रॅटेजीचा वापर पेपर ट्रेड वगैरे करून तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकताय. त्यानंतरच तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या जबाबदारीने ट्रेडिंग करावं. तर मित्रांनो, अपेक्षा करतो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीचा वाटलेला असेल, समजलेला असेल, नक्कीच आवडलेला. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला एक लाईक शेअर पण करू शकताय. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.